शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता खरोखरच प्रतीक्षा संपली. पीक विमा वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता यामध्ये जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता पीक विमा वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना ते मिळत आहे, किती रक्कम मिळत आहे, यादीमध्ये नाव कशा पद्धतीनं तपासायचं आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026ची जे काही नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता पीक विमा खरीप रब्बी 2025 आणि 26 तर आता थेट भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर आता यामध्ये 2026ची जी काही नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता अहमदनगरमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये अंदाजी रक्कम 8 ते 25,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. बरेच दिवसांपासून राहिलेली जी काही प्रतीक्षा आहे शेतकरी बांधवांची, जी की खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत. अकोल्यामध्ये सुद्धा प्रोसेसिंग चालू आहे. तर यामध्ये 5 ते 18,000 पर्यंत भरपाई इथं मिळणार आहे. त्यानंतर येथे आपलं अमरावतीमध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये 7 ते 22,000 पर्यंत भरपाई इथं मिळणार आहे. बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. तर यामध्ये 6 ते 20,000 पर्यंत भरपाई इथं मिळणार आहे. त्यानंतर इथे आपलं भंडाऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. अंतिम टप्पा आहे. तर यामध्ये 4 ते 15,000 रुपये इथं मिळणार आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. पीक विमासुद्धा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील 10 ते 28,000 रुपये होत आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत. प्रक्रिया चालू आहे. 10 ते 18,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये अहमदनगर असेल, काय असेल आपलं अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. त्यानंतर इथं चंद्रपूरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर यामध्ये 6 ते 18,000 ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे. तर आता ज्या कोणा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर अशाने ई पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून तुमचा खरीप रब्बी पीक विमा तुम्हाला मिळेल. धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. तर या जिल्ह्यांमध्ये 7 ते 20,000 रुपये मिळणार आहे. गडचिरोलीमध्ये अंतिम टप्प्यांमध्ये आहे. तर जे की 5 ते 16,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतर इथे आपलं गोंदिया, काय इथे आपलं गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया चालू झालेली आहे. तर यामध्ये 4 ते 14,000 रुपयापर्यंत भरपाई मिळत आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. यामध्ये 6 ते 18,000 रुपये येत आहे. जळगावमध्ये प्रक्रिया चालू आहे. 6 ते 22,000 रुपये. जालन्यामध्ये वाटप सुरू 8 ते 24,000 रुपये. कोल्हापूरमध्ये अंतिम टप्पा यामध्ये 5 ते 17,000 रुपये. लातूरमध्ये वाटप सुरू 9 ते 26,000 रुपये. तर आता हे जे भरपाई आहे ते शेतकरी बांधवांना कशी मिळत आहे? आधार लिंक बँक खात्यामध्ये, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लागू नाही आहे. तर त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल. नागपूरमध्ये प्रक्रिया चालू झालेल्या आहे. त्यामध्ये 6 ते 19,000 रुपये नागपूरमध्ये मिळणार आहे. नांदेडमध्ये वाटप सुरू झालेले आहेत. तर 7 ते 21,000 रुपये. नंदुरबारमध्ये 5 ते किती मिळत आहे त्यामध्ये 16,000 रुपये. तर आता हे जे रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये इथं पैसे येत आहे. तर आतापर्यंत आपण जे काही जिल्हे बघितलेले अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये 8 ते 23,000 रुपये मिळत आहे. उस्मानाबाद, धाराशिवमध्ये अंतिम टप्प्यांमध्ये आहे. यामध्ये 7 ते 22,000 रुपये. पालघरमध्ये प्रक्रिया चालू झालेली आहे. तर या जिल्ह्यांमध्ये 4 ते 14,000 पर्यंत. परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. तर 6 ते 19,000 पर्यंत. पुण्यामध्ये 5 ते 18,000 रुपये. रायगडमध्ये 4 ते 15,000 रुपये. रत्नागिरीमध्ये 3 ते 12,000 रुपये. सांगलीमध्ये 6 ते 20,000 रुपये. सातारामध्ये 5 ते 17,000 रुपये. याप्रमाणे शेतकरी बांधवांना भरपाई इथं मिळत आहे. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे ते सर्च करा इथून. त्यानंतर इथं आपला जो काही जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर 8 ते 25,000 रुपये. यवतमाळमध्ये जे काही मिळतं 7 ते 23,000 रुपये. वाशिममध्ये सुद्धा मंजूर होऊन 6 ते 19,000 रुपये. वर्ध्यामध्ये 5 ते 16,000 रुपये. ठाणेमध्ये 4 ते 14,000 रुपये.
सोलापूरमध्ये 8 ते 24,000 रुपये, सिंधुदुर्गमध्ये 3 ते 12,000 रुपये, सातारामध्ये 5 ते 17,000 रुपये, सांगलीमध्ये 6 ते 20,000 रुपये. तर आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे, जी की हे जे भरपाई मिळत आहे हे कशावर अवलंबून आहे, हे जे की पीक आहे पिकावर हे भरपाई अवलंबून आहे. नंतर ज्यामध्ये तुमच्या शेतामधील जे काही पीक आहे तर त्या टक्केवारीनुसार, तर कोणाचं जर 10% जर असेल, नुकसान जर झालेलं असेल तर त्यांना कमी भरपाई, 20% वाल्यांना त्याच्या परत जास्ती, 30%, 40%. तर सरासरी शेतकरी बांधवांना भरपाई तर जे काही मिळत आहे ते म्हणजे मिळत आहे 4 ते 30,000, जास्तीत जास्ती 50,000. तर सरासरी 17,500 रुपये याप्रमाणे दिला जाणार आहे. किती दिला जाणार आहे? 17,500 रुपये याप्रमाणे. तर आता पैसे येत नसेल तर त्याचे काय मुख्य कारणे असू शकतात? तर यामध्ये आधार लिंक नसते, चुकीचं बँक खातं दिलेलं राहते, KYC नसते, सर्वे व यादीमध्ये नाव नसते, त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबू शकते. तर तुम्ही दुरुस्त करून घ्या. पैसे येण्याची जे काही प्रोसेस आहे, नुकसान भरपाई जे की तुमचे सर्वे झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. त्या जिल्हा अहवाल, पीक विमा मंजूर असणे आवश्यक आहे, DBT ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. हा जो महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे आपला, कोणाला पैसे मिळत नाहीत, तर यामध्ये आपला जो काही पॉईंट आहे, कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत. तर आता सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांनी पीक पेरणी नोंदवलेली नाही, म्हणजे तुमच्या शेतामधील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, ज्वारी, खरीप असो की रब्बी असो, पिकाची नोंद केलेली आहे, म्हणजे ई-पीक पाहणी केलेली नाही, पीक विमा भरलेला नाही, आधार लिंक नाही, KYC नाही, त्यानंतर सर्वे नाही, सर्वेमध्ये तुमचे नाव नाही. तर या कारणामुळे तुमचा पीक विमा इथं रखडला जाऊ शकतो. तुम्हाला पीक विमा इथं मिळणारसुद्धा नाही. तर सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही हे ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे. पैसे किती दिवसात येतात? तर यामध्ये सर्वसाधारण 7 ते 21 दिवस पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये व गावांमध्ये पैसे इथं जमा केले जाते. त्यासाठी टाईम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होते. तर CSC सेंटरवरती जाऊन 1444 किंवा तुम्ही घरबसल्यासुद्धा या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता. तर हेल्पलाईन नंबर हा आहे, जे की स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे हा हेल्पलाईन नंबर आहे. 83शी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार इथं करू शकता. पुढील टप्पा फेब्रुवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंत जे की अपेक्षित आहे, म्हणजे जमा होण्याची शक्यता आहे. तर लगेच खाते तपासा.